सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत. तर आता अखेर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर आता जे की आपण चेक करणार आहोत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही, त्याचप्रमाणे इथं पीक विमा टाकायचा, सर्चवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना येईल, यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं जे की क्लिक केल्यानंतर आता आपण या ऑफिशियल पेजवरती आलेलो आहोत. तर इथून आपल्याला जी की लँग्वेज आहे, हिंदी असेल हिंदी सिलेक्ट करा. तुमची जी की लँग्वेज आहे तर आपण इथं मराठी इथं सिलेक्ट करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथून तुम्हाला शेतकरी कॉर्नर, विमा प्रीमियम कॅल्क्युलेटर, अर्जाची स्थिती, तर इथून तुम्हाला हेल्पलाईन नंबर मिळून जाईल. हे जे की नवीन लॉन्च झालेलं जे की अपडेट आहे, तर यांमधून तुम्हाला तुमची तक्रारचं स्टेटस चेक करता येणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तक्रार देखील इथून करता येणार आहे. तर त्यासाठी अर्जाची स्थिती तुम्ही इथून चेक करू शकता. प्रत्येक टप्प्यावर आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता तुम्ही. तुमचा अर्ज इथं मंजूर झाला का, पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे. तर इथं तुम्हाला पॉलिसी आय डी टाकून कॅप्चा जे काय आहे QR कोड टाकून तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक ॲप्लिकेशन स्टेटस इथून तुम्हाला दिसून जाईल. तर आता सर्वात प्रथम आपण इथं शेतकरी कॉर्नर, तर इथं क्लिक करायचं आहे. शेतकऱ्यांचा अर्ज तुम्हाला दाखवेल. पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या खात्या पुढे चालू ठेवण्याकरिता लॉग इन करायचं आहे. तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे व तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्ही जे काही पीक विमा फॉर्म भरताना जे काही मोबाईल नंबर दिलेला असेल तेच मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. तर इथं शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं दोन ऑप्शन येतील. एक मोबाईल नंबर टाकायचं आणि ह्या जो QR आलेला आहे आपल्याला, कॅप्चा आलेला आहे ते टाकायचं. जर कॅप्चा तुम्हाला घेत नसेल तर इथं तुम्हाला कॅप्चा तुम्ही इथून चेंज करू शकता, म्हणजे दुसरा घेऊ शकता. तर कॅप्चा जे आपण इथं वेगवेगळ्या प्रकारे जे की तुम्हाला ओळखू येईल, तर इथं आपण ज्या कॅप्चा हा जो टाकून घेऊया. तर T6EW, तर कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं टाकायचं आहे. तर आता शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर, तर इथं मोबाईल नंबर टाकून घेऊ आणि रिक्वेस्ट फॉर OTPवरती आपण क्लिक करू. तर इथं क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर इथं रजिस्टर्ड आहे त्यावरती एक OTP येईल. एकही स्टेप मिस्टेक करू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही. तर आता आपण इथं मोबाईल नंबर टाकून घेऊ. कॅप्चा टाकलेलाच आपण रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करून घेऊया. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP आता गेलेला आहे. OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर SMS बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा किंवा नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळून जाईल. तर OTP आपण इथं एंटर केलेला आहे. ज्यांना कोणाला OTP आलेच नसेल तर त्यांना रिसेंट OTP देखील इथं करता येणार आहे. तर आता सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे काही तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिसत आहे सबमिटचं जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथं आपलं जे काही पॉलिसीचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. तर आता इथं 2022 आहे. तर यामध्ये 2025, 24, 23, 22, 21, 20, 19, 18. तर तुमचा जो काही पीक विमा आहे ते आता कोणत्या वर्षीचं चेक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल डेमोसाठी आपण चेक करत आहोत 2023 सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दिसेल खरीप आहे की तुमचं रब्बी आहे. तर इथं तुम्ही खरीप असेल खरीप सिलेक्ट करा, रब्बी असेल रब्बी सिलेक्ट करा. तर इथं थोडं इकडं ड्रॅग करायचं आहे, म्हणजे इकडं थोडं ओढा. ओढल्यानंतर इथं थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला थोडं झूम इन करून घेऊ आपण. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला पैसे दाखवेल खात्यामध्ये जमा झालेले. तर डेमोसाठी आपण खरीप सिलेक्ट करू. खरीपमध्ये काहीच दाखवत नाही, म्हणजे खरीपच्याने पीक विमा भरलेला नसेल त्यामुळे त्यांना नो पॉलिसी, म्हणजे यांनी पीक विमा भरलेला नव्हता. जसं आपण इथं रब्बी सिलेक्ट करेल, रब्बीचे जमा झालेले आहे. तर इथं 2023 सिलेक्ट केलं होतं. डेमोसाठी आपण 2024 सिलेक्ट करू, खरीप सिलेक्ट करू. खरीपचे देखील यांच्या खात्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने रब्बी सिलेक्ट करू, रब्बीचा यांचे पैसे यायचे राहिलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की 2025चा पीक विमा, त्याचप्रमाणे इथं रब्बीचा आहे, इथं खरीप सिलेक्ट करून घेऊ. टोटल क्लेम पेड म्हणजे काहीच दाखवत नाही. तर इथं सर्व शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने चेक करून घ्या. तर आता तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही चेक करण्यासाठी एकदम खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल तुमचा जे काही पेड आहे, जिथं जसं की अप्रूव्ह येईल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल. तर दुसरा स्टेटस तुम्हाला एक दाखवून देतो. तर आता खाली यायचं आहे आपल्याला. खाली आल्यानंतर थोडं झूम इन करून घेऊ. त्यानंतर इथं जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे
तर इथं पॉलिसी स्टेटस अप्रूव्हल, तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या की अप्रूव्हल आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर सर्व पीक विमा संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू.